आज सकाळी उठल्या उठल्या खिडकीतून बाहेर पाहिलं आणि मन अगदी आनंदून गेलं. कालच्या ब्लॉगमध्येच मी म्हणाले होते की जून महिना संपत आला तरी पावसाची आतुरता काही संपत नव्हती. पण आज मात्र पहाटेपासूनच पावसाने मनसोक्त हजेरी लावली. रिमझिम सरींनी संपूर्ण वातावरण प्रसन्न करून टाकलं होतं. झाडं, वेली, गवत सगळंच हिरवंगार दिसत होतं. पावसाच्या थेंबांनी निसर्गाला जणू नवसंजीवनीच मिळाली होती. सकाळच्या त्या थंडगार वाऱ्यासोबत पडणारा पाऊस आणि पक्ष्यांचा मंद आवाज, दिवसाची सुरुवात किती सुंदर झाली होती. पाऊस पाहत पाहत माझी सकाळची दिनचर्या सुरू झाली. नेहमीप्रमाणे मी रात्री भिजत घातलेले बदाम, अक्रोड आणि शेंगदाणे खाल्ले. भिजवलेले बदाम खाल्ल्याने त्यातील पोषक घटक शरीराला अधिक चांगल्या प्रकारे मिळतात. बदामाची साल काढून खाल्ल्यास पचन सोपं जातं आणि शरीराला त्यातील जीवनसत्वे व खनिजे अधिक प्रमाणात मिळतात. अक्रोड हा मेंदूसाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात, जे स्मरणशक्ती आणि हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. तसेच भिजवलेले शेंगदाणेही प्रथिने, फायबर आणि चांगल्या फॅट्सचा उत्तम स्रोत आहे. ते शरीराला ऊर्जा देतात आणि पचनक्रियेलाही मदत करतात. यानंतर घरातलं थोडंसं आवरून मी अर्ध्या तासाने दुधी भोपळ्याचा ज्यूस घेतला. हा ज्यूस आम्ही जवळजवळ रोजच घेतो. दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असते. त्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि शरीराला हलकं वाटण्यासाठी हा ज्यूस खूप उपयोगी ठरतो. आज सकाळी टिफिनची काही घाई नव्हती, कारण मिस्टरांना बाहेर जायचं होतं. त्यामुळे आज स्वयंपाकाची धावपळ नव्हती आणि बऱ्याच दिवसापासून राहिलेलं एक काम करायचं ठरवलं होतं. तुम्हाला माहीतच आहे, माझ्या सासूबाई स्वतःच्या हाताने बोटवे तयार करतात आणि या बोटव्यांपासून बनवलेली स्वादिष्ट बोटव्यांची खीर मी याआधी माझ्या कुकिंग चॅनलवर अपलोड केलीच आहे. अजून पाहिला नसाल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही नक्की पहा. तर या बोटव्यांचे अर्धा अर्धा किलोचे पॅकिंग करून घेतले. आता घरात मी एकटीच होते. मग म्हटलं काहीतरी झटपट करूया. कालचा थोडा भात आणि कोशिंबीर शिल्लक राहिली होती. खरं तर जास्त दिवस फ्रीजमधलं खाणं योग्य नाही, पण हे काल रात्रीचंच असल्यामुळे ते टाकून देण्यापेक्षा त्याला नवीन रूप द्यायचं ठरवलं. माझी सवयच आहे, शक्यतो अन्न वाया जाऊ द्यायचं नाही. मग मी जिरे मोहरीची छान फोडणी केली. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, काकडीची कोशिंबीर घातली. कोशिंबीरीत दही नव्हतं, त्यामुळे ती छान परतून घेतली आणि त्यातलं पाणी आटल्यावर थोडंसं मीठ, तिखट आणि किंचित साखर घालून त्यावर भात घालून सगळं व्यवस्थित परतलं आणि इतका छान आणि टेस्टी मसाले भात तयार झाला ना, विचारूच नका. खरंच वाटत नव्हतं की हा उरलेल्या कोशिंबीरपासून बनवला आहे. मी हे शूट करायचं ठरवलं होतं, पण आधी चव कशी येते ते बघू म्हटलं. त्यानंतर मी बाल्कनीत आले. तुम्हाला माहीतच आहे, आमच्या अपार्टमेंटच्या मागेच शाळा आहे. त्यावेळी मुलांची मधली सुट्टी झाली होती. सगळी मुलं आपापले डबे घेऊन बसले होते. कोणी मित्रासोबत गप्पा मारत होतं, कोणी डबा शेअर करत होतं, तर कोणी खेळण्यात मग्न होतं. हे दृश्य पाहताना मला माझ्या शाळेच्या दिवसांची आठवण आली. आपली ही अशीच मधली सुट्टी, मित्रमैत्रिणी, डब्यातले पदार्थ आणि निरागस दिवस त्यांच्याकडे बघत बघत मीही माझा नाश्ता संपवला आणि जुन्या आठवणींमध्ये थोडा वेळ रमून गेले. तर मंडळी, आजचा हा साधासुधा पण मनाला आनंद देणारा दिवस तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्लॉग इथेच संपवते. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगसोबत, नव्या अनुभवासोबत. धन्यवाद.